पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलक आणि पोलीस यांच्यात काही काळ वाद निर्माण झाले होते। 20 ते 25 आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा पडसाद राज्यभरात उमटले असून विविध ठिकाणी एकाच वेळी रस्ता रोको आंदोलनाची हाक सकल मराठा समाज शिवप्रेमी संघटनांनी दिली होती। या अनुषंगाने नाशिक पुणे महामार्गावरील दत्त मंदिर चौकात सकल मराठा समाज, दलित बांधव, शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत शिवरायांच्या जय जयकारच्या घोषणा देत रस्ता रोको केला। अचानक झालेल्या रस्ता रोकोमुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तरुणांनी गाड्यांसमोर ठिय्या मांडल्याने पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची झाली। सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दत्त मंदिर पासून ते द्वारका तर पूर्व भागात पळसेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या आंदोलनात सकल मराठा समाजासह दोन्ही शिवसेना, भाजपा, रिपाईन, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे जितेंद्र सपकाळे, नाशिक रोडचे रामदास शेळके, वाहतूक विभागाचे दिनकर कदम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।